नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ पाहण्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता मनापासून स्वागत. मित्रांनो, आपण सर्वांनी आता थंबनेल पाहितलं व आपण सर्वांनी आता टायटल सुद्धा वाचले. जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याची ही सर्वात महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज. जी ब्रेकिंग न्यूज थेट आली आहे मित्रांनो या ठिकाणी बांगलादेशमधून. ज्या ब्रेकिंग न्यूजमुळे आता इथून पुढे देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावात येणार आहे प्रचंड तेजी. मग अशी कोणती ती ब्रेकिंग न्यूज? जी ब्रेकिंग न्यूज आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे, जी ब्रेकिंग न्यूज आपल्यासाठी आनंदाची वार्ता घेऊन आली. त्या ब्रेकिंग न्यूज अनुसार आता बांगलादेश हा भारतातून 4 पट जास्त प्रमाणात इथून पुढे कांद्याची आयात करणार आहे. हो मित्रांनो, सध्याची ही लेटेस्ट आनंदाची वार्ता व सध्याची ही लेटेस्ट ब्रेकिंग न्यूज की बांगलादेश आता भारतातून 4 पट जास्त प्रमाणात करणार आहे कांद्याची खरेदी. मग बांगलादेशनं असं केल्यानंतर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव हा किती प्रमाणात वाढू शकतो, हे सगळं आजच्या व्हिडिओ समजून घ्यायचंय. म्हणजे आजचा व्हिडिओ किती महत्त्वाचा आहे हे तुमच्या लक्षात आले. हा व्हिडिओ आवर्जून शेवटपर्यंत पहा ही आपल्या सर्वांना विनंती. आणि विनंती एवढी करतो आणखीन की व्हिडिओ शेवटपर्यंत पाहता असताना जर आपणास आवडला तर लाईक करा. जास्तीत जास्त सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर पण करा व चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करून घ्या. यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपणास मिळत राहतो इथं सतत. तर बघा मित्रांनो, चांद्यापासून बांध्यापर्यंतचा जो सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव आहे त्या सर्वांसाठी सध्याची ही सर्वात महत्त्वाची आनंदाची वार्ता. जी आनंदाची वार्ता थेट आली आहे कुठून? तर बांगलादेशमधून. ज्या आनंदाच्या वार्तेनुसार आता बांगलादेश हा भारतातून 4 पट जास्त प्रमाणात करणार आहे इथून पुढे कांद्याची खरेदी. मग असं घडलं तर याचा परिणाम कांद्याच्या दरावरती भविष्यात कशा पद्धतीने होऊ शकतो व याच्यामुळे कांद्याचा बाजारभाव हा देशांतर्गत बाजारामध्ये किती प्रमाणात वाढू शकतो, चला सगळं आता समजावून सांगतो. बघा मित्रांनो, बांगलादेशची कांदा खरेदी हा मुद्दा जवळपास आपण 4-5 महिन्यापासून ऐकत आहोत. पण अखेर ती वेळ आली की जेव्हा बांगलादेश हा मोठ्या प्रमाणात भारतातून कांद्याची खरेदी करणार आहे. जर आपण बघितलं तर अगोदर बांगलादेश हा भारतातून किती प्रमाणात कांदा आयात करत होता, तर तुम्हाला सांगतो सध्याच्या कंडिशनला बांगलादेश हा भारतातून दर दिवसाला जवळपास 1500 टन कांद्याची खरेदी करत होता. म्हणजे दिवसाला जवळपास 50 गाड्यांना परवाने प्राप्त होत होते. 50 गुणिले 30 म्हणजे प्रत्येक गाडीमध्ये 30 टन. या हिशोबानं 1500 टन दिवसाला बांगलादेश हा कांदा लीगल मार्गाने खरेदी करत होता. आता याच्यामध्ये 4 पट वाढ होणार आहे. आणि तुम्हाला सांगतो सोमवारपासून पकडून चला, कारण रविवारचं सोडून द्या, पण सोमवारपासून भारतातून बांगलादेशला जो कांदा जाणार आहे तो जवळपास 6000 टनांच्या आसपास असू शकतो. जर असं घडलं, हे तुम्हाला वाटत असेल तर काय होईल, पण हे लक्षात घ्या, असं घडलं नाही तर असं 100% घडणारच आहे, कारण सगळं क्लिअर झाले. मग 6000 टन जर कांदा रोज जात असेल तर याचा कांद्याच्या दरावरती कसा परिणाम होणार, तर लक्षात घ्या, याच्यामुळं कांद्याची मागणी व कांद्याचा पुरवठा याच्यात गॅप निर्माण होणार आहे. शिवाय देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा वापर वाढत आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पुढच्या आठवड्यापासून म्हणजे मंगळवार बुधवारपासून श्रीलंकेला सुद्धा कांद्याची निर्यात वाढणार आहे. याचा अर्थ पुढील 2 ते 3 आठवडे देशांतर्गत बाजारामध्ये आता कांद्याच्या बाजारभावात येऊ शकते रेकॉर्डतोड तेजी. आणि या तेजीमध्ये जर कांद्याचा बाजारभाव हा आपल्याला सुरुवातीला 2000 ते 2500 आणि 3000 पर्यंत पोहोचताना जरी दिसला तर आश्चर्य वाटायला नको. आजवर मी तुम्हाला 3000च्या बाजारभावाचं आश्वासन देत नव्हतो, पण तुम्हाला सांगतो पुढील 2-3 आठवड्यात देशात कांद्याचा बाजारभाव 3000ला सुद्धा गवसणी घालू शकतो.
मग यानुसार आपल्याला कोणता बाजारभाव परवडतो हे बघून आपण कांद्याची टप्प्याटप्प्याने तेजीत विक्री करावी, हीच आपल्या सर्वांना या ठिकाणी मनापासून कळकळीची विनंती. तर हा संपूर्ण व्हिडिओ होता ज्यात आपण बघितलं की बांगलादेशमधून आलेली अपडेट कोणती व त्याचा कशा पद्धतीने होऊ शकतो परिणाम. हा व्हिडिओ आणि ही माहिती जर आपल्या सर्वांना मनापासून आवडली असेल तर जरूर व्हिडिओस लाईक करा. जास्तीत जास्त सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपणास मिळत राहतो इथं सतत. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील. तोपर्यंत सर्व कास्तकार बांधवांचे आजच्या व्हिडिओत खूप खूप आभार.